नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, जय भीम। आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा रिपब्लिकन पक्षाने तीव्र निषेध केला आहे, त्याबद्दलची ही बातमी आहे। दलित, आदिवासी, मागासवर्गीयांचे आरक्षण संपवण्याचा निर्णय काँग्रेस भविष्यात घेईल असे आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा केंद्रीय राज्यमंत्री आझाद मैदान येथे तीव्र निषेध करण्यात आला। रिपब्लिकन पक्षाने मुंबईत आझाद मैदान आणि राज्यभर अनेक ठिकाणी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चप्पलने मारून तीव्र निषेध आंदोलन केले। मुंबईत आझाद मैदानात झालेल्या निषेध आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री अविनाशजी म्हातेकर, राज्य सरचिटणीस गौतमभाऊ सोनवणे आणि रिपाईचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी केले। यावेळी विवेक पवार, संजय डोळसे, रमेश गायकवाड, सचिनभाई मोहिते, मुंबई उपाध्यक्ष सोहेल शेख, उषाताई रामलू, दयाळ बहादुरे, जिल्हा अध्यक्ष संजय पवार, प्रकाश जाधव, अजित रणदिवे, सोना कांबळे, शिरीष चिखलकर, सुभाष साळवे, रतन असवारे, किसन रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते। भविष्यात सामाजिकदृष्ट्या भारत सक्षम झाल्यानंतर दलित, आदिवासी, मागासवर्गीयांचे आरक्षण समाप्त करू असे आरक्षण विरोधी वक्तव्य अमेरिकेत जाऊन करणारे राहुल गांधी हे मूर्खाच्या नंदनवनात वावरणारे राजकुमार आहेत। अशा मूर्खांना जोड्याने मारले पाहिजे, म्हणून त्यांच्या फोटोला जोडे मारून निषेध आंदोलन आम्ही करीत आहोत, असे रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले। धन्यवाद। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।